जर लग्न सराई चालू झाली त्याच्यासाठी मी रुखवातासाठी हा बंगला करायचा ठरवला आहे. तर बघा बंगला असा असणार आहे. मी तुम्हाला एक एक भाग दाखवते. या अशा मी 4 खिडक्या घेतल्यात आणि इथे आपला दरवाजा येणार आहे. आणि हा खिडक्या आहेत जेणेकरून त्या खिडक्या माझ्या अशा जातील. पूर्ण बंगला झाल्यावर मी तुम्हाला बंगला कसा झाला तो दाखवेन. मी ह्याच्यासाठी फेविक्रिल घेतलेला आहे रंग ते बघा. आणि आता आपण सुरू करूया. पूर्ण रंग झाला ना मारून की मी दाखवूया आपण पूर्ण. ठीक आहे. अशा प्रकारे मी हा सफेद रंग मारून घेतलाय आणि ब्लॅक रंगाने आउटलाईन केलेली आहे. दरवाजा सुद्धा असं सफेद आउटलाईन करून असं या खिडक्या सफेद केल्या आणि ब्लॅक आउटलाईन केली आहे. अशा प्रकारे हे बघा मी ते काळा रंग मारून घेतलाय म्हणजे आपल्याला शिकवताना ना काही प्रॉब्लेम येत नाही. एक मिनिट इथे सुद्धा आपण मारून घेऊया काळा रंग. इथे सुद्धा आपण काळा रंग मारून घेऊया. नंतर ह्याच्यावरती ना आपल्याला लाल चिरा दाखवायचे म्हणजे मागचा पार्ट आपल्याला काळा रंग दाखवायचे. चिऱ्यासाठी मी हा रंग वापरलाय रेड कलर. आता मी ह्याच्या चिरा कापून मग त्या आपल्या ह्या इथे लावायचे. ह्या खिडक्या गेल्या बघा अशा. आणि आता मी मागून आहे ना ह्या फोटोच्या फ्लेम असतात ना त्या आपण घ्यायच्या खिडकी म्हणून. मी जरा डार्कच घेतले कारण का आपला हा बेडरूम आहे. मी अशी लावते आणि फेविकॉलने लावायचं म्हणजे कसं चांगलं चिकटतं. आणि बघायचं की डल शाईन हाय शाईन. अशा प्रकारे लावून खिडक्या लावून विंडो लावते मी बघा. अशा प्रकारे चांगलं चिकटून घ्यायचं आणि नंतर आपण बघायचं की आपली विंडो झाली. अशा प्रकारे आपण ना चिकटून घेऊया. इथे फेविकॉल लावतो. ह्या साईडला सुद्धा मी फेविकॉल लावलेला आहे आणि इकडे लावतो. फेविकॉल चांगला लागला पाहिजे म्हणजे आपलं मॉड्यूल आहे ना चांगलं होईल. हे बघा हे आपलं मॉड्यूल परफेक्ट ठेवायचं. तेव्हा मस्त लागलं एकदम परफेक्ट. इथे जरा आपण आता या खिडक्यात ना लावून घेऊया. बेडरूम 2 बेडरूम आहेत तुमच्या बाजूला. मोठा आहे बंगला. फेविकॉल का जोर है. दुसरी विंडो आपण लावून घेऊ. फेविकॉल का मजबूत जोर टूटेगा नहीं. नाजूक काम असल्यामुळे जरा आरामात करा. हा आपला माउंट बोर्डचा बंगला मॉडेल तयार झाला आहे. आज आपल्याला चिरा करायचे. चिरा आता आपण लावून घेऊया. कसा दिसतोय बघा माउंट बोर्डचा बंगला. चला आता आपण हे सुरू करूया.
आपला चेहरा बघा लावून संपत आहे. ऍडजस्ट करायचं आणि लावायचं. मस्त झालं ना, एकदम छान वाटतं. बस. आणि आता इथे आपण ऍडजस्ट करूया शेवटी. आता आपण बंगल्याला ना हा रंग मारतोय, क्रोम येल्लो. ह्या रंगाचा आपला बंगला असणार आहे. इथून सुरुवात करूया आपण. कलर सुंदर आहे ना, खूप छान आहे. कौलं लावूया. हे बघा अशा प्रकारे कौलं लावली आहेत. ही बघा अशा प्रकारे कौलं लावली. थोडी मेहनत करायला लागते, आपला बंगला छान दिसणार. बंगला छान दिसायला कौलं करायचे. हे बघा अशा प्रकारे आपण कौलं लावून घेऊया सगळी. पूर्ण झालं की आपण टाकू कौलं. आता आपण कौलाला हा रंग मारायचा आहे. अशा प्रकारे आपल्या बंगल्याच्या कौलांना रंग मारून झालेला आहे. हे बघा कौलं दिसतात की नाही लाल कलरचे, किती सुंदर दिसतात. कौलाचं घर कधी पण चांगलं, 12ही महिने थंड घरात. मस्त फिनिशिंग.